मॅट्रिमोनियल संकेतस्थळांवर बनावट प्रोफाईल तयार करून स्वतःला उच्च पदावर कार्यरत अधिकारी असल्याचे भासवत महिलांची आर्थिक व मानसिक फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना आम्ही अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 16,71,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी 9,40,000 रुपये जप्त करण्यात आलेत. आरोपी सुशिक्षित महिलांना लक्ष्य करत त्यांचा विश्वास संपादन करत होते. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी ऑनलाईन ओळख झालेल्या व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी पडताळणी करावी आणि संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. रबाळे पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सेंट्रल युनिट क्राईम ब्रँचने आरोपी आदर्श म्हात्रे वय वर्ष 34 राहणार अलिबाग याला अटक केलेली आहे. या आरोपीवर महिलांना फसवून त्यांची आर्थिक फसवणूक करून तसंच त्यांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून त्यांची फसवणूक केल्याचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. 2025 मध्ये 1 गुन्हा, 26 मध्ये 4 गुन्हे असे सध्याचे 5 गुन्हे दाखल आहे आणि पूर्वीचे 2023 पूर्वीचे 10 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आरोपी हा इस्रोमध्ये सायंटिस्ट आहे किंवा PWD मध्ये उच्च अधिकारी आहे. या प्रकारची बनावट प्रोफाईल मॅट्रिमोनियल साइट्स शादी.com सारख्या आणि टिंडर ॲप या ठिकाणी क्रिएट करून ज्या महिला उच्च शिक्षित आहेत, ज्यांना गल्लेलठ्ठ पगार आहेत आणि ज्या एकट्या आहेत, ज्यांचा डायव्होर्स झालेला आहे, अशा महिलांना आरोपी स्वतःच्या जाळ्यात ओढत होता. त्यांना सुरुवातीला आर्थिक गुंतवणुकीचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लाटत होता. महिला सिलेक्ट करण्यासाठी तो पर्टिक्युलरली ज्या महिलांचं बँक अकाउंट ॲक्सिस बँक असेल, HDFC असेल किंवा ICICI असेल, ज्या ठिकाणी इन्स्टंट प्री अप्रूव्ड लोन मिळतं, अशाच महिलांना तो सिलेक्ट करत होता. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्टसी दाखवून त्यांच्याशी जवळीक तो साधत होता. यामध्ये आरोपींनी वेगवेगळी 12 नावं धारण केल्याचे पण निष्पन्न झाले आहे आणि त्यासाठी बनावट ID कार्ड आणि आधार कार्ड